एक महत्त्वाची बातमी पाहतोय। खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच असल्याची माहिती समोर येतेय। शेतकरी नेते जगदीश फरताडेंकडून ओमराजेंसोबतचा फोटो पोस्ट करण्यात आलाय। फेसबुकवर 5 तासांपूर्वी भेट झाल्याची पोस्ट शेअर केलेली आहे। ऑपरेशन टायगर मध्ये सगळ्या खासदारांना राजस्थानमध्ये ठेवत असल्याची चर्चा असताना ओमराजे निंबाळकर यांचा पुण्यातील कार्यकर्त्यासोबतचा फोटो समोर आलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, काय सांगाल? शेतकरी नेते जगदीश फरताडेंकडून ओमराजेंसोबतचा पुण्यातला फोटो समोर आलेला आहे, नेमकी काय माहिती आहे? ऑपरेशन टायगर सुरू झाल्यापासून ओमराजे निंबाळकर माध्यमासमोर येत नाहीत। त्यांना शोधण्याचा प्रयत्न होत असतानाही गेल्या 2 दिवसापासून ओमराजे पुण्यात आहेत, मात्र ते कुठेही दिसले नाहीत। मात्र एका कार्यकर्त्याने जे आहे ते जगदीश फरताडे नावाचे शेतकरी नेते आहेत, त्यांनी काल रात्री उशिरा ओमराजे आणि त्यांच्या बंधूंची भेट घेतल्याची एक फेसबुक पोस्ट टाकलेली आहे। त्यामुळे ओमराजे निश्चितपणे आता पुण्यात असल्याची खात्री झालेली आहे। मात्र रात्री 5 तासापूर्वीची ही सगळी पोस्ट आहे। 5 तासानंतर ओमराजे नेमकं पुण्यात आहेत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगर नंतर सगळे खासदार राजस्थानमध्ये ठेवले गेलेले आहेत, वायप्लस सुरक्षा दिली गेली आहे असं म्हटलं जातंय, त्या संदर्भात ही पोस्ट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे की ओमराजे जे आहेत ते काल रात्री उशिरा जे आहेत ते पुण्यात होते आणि पुण्यातच या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याविषयी काहीतरी आपल्या भावना ज्या आहेत त्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत। त्यामुळे जगदीश फरताडे यांना भेट घेतल्यामुळे ओमराजे निश्चित पुण्यात असल्याची आता खात्री देता येते। मात्र रात्रीपासून ओमराजे कुठे गेलेत का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। आदिती जी, धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीबद्दल।